5 ऑक्टोबर रोजी चंदगड विधानसभेत मानसिंग खोराटे यांनी 4500 किलोमीटरच्या जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला, ज्यामध्ये 310 गावे आणि वाड्या वस्त्यांचा समावेश आहे। या यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला। त्यांनी आपल्या भाषणात दौलत कारखाना पुन्हा सुरू करण्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला। तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचंही त्यांनी नमूद केलं। असं होतं की वर्षातून 2 वेळा गावी यायचं, ते कशासाठी तर शेतीची कामं करण्यासाठी, दिवाळीला कापणी करण्यासाठी, आणखीन मे महिन्यामध्ये शेतीची माहिती असल्यामुळं आणि तिथं जी हाल अपेष्टा 2010 ते 2019च्या दरम्यान झालेली ती प्रत्यक्षात माहिती असल्यामुळे, ह्याच भागातला असल्यामुळं सगळ्यात व्यवस्थित पेमेंट करणारा, मग ते कुणाचाही असू दे, कर्मचारी असू देत, तोडणी वाहतूकदार असू देत, शेतकरी असू देत, हा टॉप 5 मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा कारखाना आपला दौलत। आता हे करतेवेळी तोडणी वाहतूकदारांचा असू देत किंवा कर्मचाऱ्यांचा असू देत, असा एवढा आमूलाग्र बदल आम्ही ऑलरेडी कारखान्यामध्ये केलेला आहे, हे मला बघायचं आहे। मी सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेतकरी कुटुंबातूनच वर आलेलो आहे, त्याच्यामुळे मला धडपड काय असते, कष्ट काय। खोराटेंनी चंदगडमध्ये पर्यटन विकास, मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याची योजना मांडली, ज्यामुळे शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी मिळतील। त्यांच्या नेतृत्वामुळे चंदगडच्या विकासाला एक नवी दिशा मिळत आहे। रवी पाटील, KMM मराठी, चंदगड।